आणि तो बघा देशभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। चाळीसगाव औरंगाबाद हायवेवर कन्नड घाटामध्ये सायंकाळी ट्रकचा अपघात झाला। या ट्रकला आग लागली। ड्रायव्हर आणि क्लीनर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चाळीसगावमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती कळते आहे। कांद्याच्या भावात होत असलेली घसरण काही थांबत नाहीये, त्यामध्ये व्यापारीही रास्त भाव देत नाहीयेत आणि याचा संताप आल्यानं गुरुवारी शेतकऱ्यांनी सटाणा बाजार समितीत लिलाव बंद पाडले। सटाणा मालेगाव मार्गावर त्यांनी रास्ता रोकोही केला। पोलिसांनी समजूत काढल्यावर शेतकऱ्यांनी मार्ग मोकळा केला। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला अवघा 1 रुपया किलो दर मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। मनमाडमध्ये छोट्या घराला आग लागून गरीब कुटुंब रस्त्यावर आलं। या आगीत धान्य, कपडे यांसह सर्व संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या। तर मालेगाव तालुक्यातील डोंगराळ इथली घटना आहे। सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये। माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या अनोख्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे। मोदींच्या भाषणाची त्यांनी नक्कल करत त्यांनी श्रोत्यांना चांगलं खाचवलंय। औसामधील किल्लारी इथल्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या सभेत ते बोलत होते। यवतमाळच्या शासकीय वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात 15 परिचारिका 22 जानेवारीपासून स्थानिक तिरंगा चौकात उपोषणाला बसल्या असून 4 परिचारिकांची परिस्थिती सध्या ढासळली आहे। बदली झाली तरी कार्यमुक्त करण्यात आलं नसल्यानं त्या उपोषण करतायत। गोंदिया रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचा जीव वाचलाय। हा प्रवासी धावत्या गाडीतून खाली पडला, पण पोलिसांच्या वेळेत लक्षात आल्यानं त्यांनी त्याला बाहेर खेचलं आणि त्याचा जीव वाचलाय। माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे। आपल्या पक्षात काय चाललंय ते मोदींनी पाहावं। प्रियांका गांधींची नियुक्ती हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे असंही मोघे म्हणाले। दहशतवादाचा धोका लक्षात घेता नाशिक पोलिसांनी शहरात मॉकड्रिल सुरू केलं। गुरुवारी सकाळी 10 वाजता ऐतिहासिक काळाराम मंदिरात बॉम्बशोध पथक, डॉग स्क्वॉड, पोलीस आणि जवानांचा फौजफाटा अचानक हजर झाला। तर काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। बुलढाण्यामध्ये तालुका कृषी अधिकारी संजय ठाकणे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले। त्यांच्या अरेरावी आणि उद्धट वागण्याबद्दल अनेक तक्रारी होत्या। वरिष्ठांनी त्यांनी अनेक वेळा त्यांना समजही दिली, पण त्यांचा काहीच फरक पडला नाही। त्यामुळे अशा प्रकारे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले। शेडनेट आणि पॉली हाऊस अनुदान मिळत नसल्यानं वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली। या शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी पूर्वसंमती दिल्यानंतर बँकेचं कर्ज घेऊन पॉली हाऊस आणि शेडनेट उभारलं होतं। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या बारामती शाखेनं बारामती शहरात 300 फूट तिरंगा पदयात्रा काढली। विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा याकरता या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। अहमदनगर इथे शेतामध्ये ठिबक सिंचन योजनेच्या पाईपमध्ये अडकलेल्या काळविटांची तरुणांनी सुटका केली। कर्जत तालुक्यातील थेरगाव इथे एका शेतामध्ये पाण्याच्या शोधात आलेल्या 2 काळविटांची शिंग शेतातील ठिबक सिंचन योजनेच्या प्लास्टिकच्या पाईपमध्ये अडकली होती। महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये मासेमारी करता टाकलेल्या जाळ्यात सुमारे 17 ते 18 पक्षी अडकून मृत झाले। नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्याच्या मांजरगाव परिसरात मासेमारीसाठी बंदी आहे। सततच्या छेडछाडीला कंटाळून 9वीत शिकणाऱ्या मुलीनं विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे। या मुलीचा बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। दरम्यान या घटनेमुळे तांड्यावरच्या इतर मुली आणि त्यांच्या पालकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मैत्रिणींसोबत झालं ते आमच्यासोबतही होईल अशी भीती सध्या या मुलींना वाटते आहे। कोल्हापूर जिल्ह्यात मुलींवर इम्प्रेशन मारणाऱ्यांना थेट पोलीस कोठडीची हवा मिळाली आहे। प्रत्येक वेळी वेगवेगळी मोटरसायकल घेऊन जाणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे। मकर संक्रांतीपासून सध्या राज्यभरात सुवासिनींच्या हळदी कुंकू कार्यक्रमाची सुरुवात झाली। सिंधुदुर्गामध्ये हळदी कुंकू समारंभात महिलांना वाटण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन देण्याची योजना आखण्यात आली, मात्र यावरून या ठिकाणी चांगलाच वाद रंगला। मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला गोठ्यातली जनावरं बाजारात आणून विकावी लागतात। थेट जनावरांच्या बाजारात जाऊन न्यूज 18 लोकमतनं हे जळजळीत वास्तव जगासमोर आणलं। मात्र शेतकऱ्यांची ही दाहकता राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांपर्यंत अद्यापही पोहोचलेली नाही असंच म्हणावं लागेल, कारण चाऱ्याअभावी जनावरं विकण्याची वेळ आलेली नाही असं धक्कादायक विधान चंद्रकांत पाटलांनी केलंय।
गेल्या महिन्याभरापासून भंडारा जिल्ह्यातील गोदाम क्षमतेपेक्षा जास्त धान विक्रीला आल्यानं गोंधळ निर्माण झाला. आतापर्यंत 9 लाख क्विंटल धान खरेदी झाले असून यापैकी 3 लाख क्विंटल धान गोदामात असून उर्वरित 6 लाख क्विंटल धान उघड्यावर पडून आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नॅनो कारमधून अवैध तंबाखूजन्य गुटखा मुद्देमालासह जप्त करण्यात आलाय. कुठल्याही परवानगी विना अनधिकृतपणे विनापरवाना चोरीनं घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. भुसावळच्या जामनेर तालुक्यातील गारखेडा भागात जंगलामध्ये गावठी हातबड्डी दारू पाडली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्याचवरून पोलिसांनी भुसावळमध्ये दारू अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईमध्ये त्यांनी गावठी दारू बनवण्याचं रसायन नष्ट केलं आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी इथल्या अरुणावती नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या रेतीच्या अवैध उपशाकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश रेती घाटांचा लिलाव झालेला नाही आणि याचाच फायदा वाळू तस्कर घेत आहेत. भुसावळ रेल्वे स्थानकासमोर 25 जानेवारी रोजी म्हणजेच आज 100 फूट उंचीवर तिरंगा ध्वज फडकवण्यात येणार आहे. या तिरंगा ध्वजाचं वजन 20 किलो असून 100 फूट उंचीच्या पोलमध्ये तिरंगा ध्वज वर चढवण्यासाठी या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटारीचा वापर केला जाणार आहे. बीडमध्ये परळी शौचालयाच्या टाकीचं काम करत असताना गुदमरून दोघांचा मृत्यू झाला. या घटनेत 3 जण गंभीर आहेत. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावात एका घराला आग लागली. या आगीमध्ये संसार उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्यात. आग लागल्यानंतर सर्वजण घराबाहेर पडल्यानं सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये. जळगाव भुसावळ महामार्गावर हॉटेल अमर पंजाब समोर 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात पोपट पांडुरंग पठारे ठार झाले तर गुरुवारी सकाळी अपघात झाला. या अपघातामुळे 1 तासापर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला होता. धुळ्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता करत असताना अमोल रणायते पुतळ्याच्या चौथऱ्यावरून खाली पडला आणि त्याला प्रचंड रक्तस्राव सुरू झाला आणि त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तो गंभीररित्या जखमी झाल्याचं कळलं. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना सर्व अडचणींवर मात करत शिर्डीजवळील राहाता इथल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या 21 वर्षीय आकाश कासार यानं भारतीय संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करत देशाला सुवर्णपदक पटकावून या ठिकाणी मोलाची कामगिरी त्यानं बजावली आहे. खानदेशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बहिणाबाई महोत्सव 2019 सध्या जळगावमध्ये सुरू आहे. मुख्य आकर्षण म्हणजे उद्घाटनाच्या वेळी या ठिकाणी सिनेतारका प्रार्थना बेहरे आणि बिग बॉस विजेती खानदेश कन्या मेघा धाडे या दोघींची उपस्थिती बघायला मिळाली.